हॅलो मित्रांनो, जर तुम्ही ट्रेडिंगमध्ये नवीन असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ. ट्रेडिंगमध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न पडतो की ट्रेडिंगमध्ये पहिल्यांदा कोणती कन्सेप्ट आहे. ट्रेडिंगमध्ये त्या पद्धतीने खूप साऱ्या कन्सेप्ट आहेत. त्याचमध्ये एक आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स. सपोर्ट आणि रेजिस्टन्स हा ट्रेडिंगमध्ये एक बेसिक कन्सेप्ट आहे. तो बेसिक कन्सेप्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने, आणि तो मार्केटमध्ये कशा पद्धतीने यूज होतो हे देखील मी तुम्हाला सांगणार. चला, मग सपोर्ट आणि रेजिस्टन्समध्ये आपण कोणते कोणते पॉईंट बघणार आहे हे सांगणार आहे. आपण फर्स्ट पॉईंट बघणार आहे व्हॉट इज सपोर्ट अँड रेजिस्टन्स. म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स काय असतो ते, हाऊ टू ड्रॉ सपोर्ट अँड रेजिस्टन्स, ते कशा पद्धतीने मार्केटमध्ये आखायचं ते एक सांगणार आहे. कोणत्या ठिकाणी स्ट्रॉंग लेवल्स आहेत, कोणत्या ठिकाणी वीक लेवल्स आहेत ते पण सांगणार आहे. कशा पद्धतीने मल्टी टाईम फ्रेमवर त्याचं आपण ॲनालिसिस करणार आहे ते पण सांगणार आहे. कशा पद्धतीने एक सपोर्ट हा रेजिस्टन्स म्हणून काम करतो आणि रेजिस्टन्स हा कशा पद्धतीने एक सपोर्ट म्हणून काम करतो हे पण त्या ठिकाणी आपण सांगणार आहे. त्यानंतर एक लाईव्ह चार्टमधलं एक एक्झाम्पल देणार आणि जाताना थोड्याशा 2 टिप्स सांगणार आहे की कशा पद्धतीने आपण तुम्हाला मार्केटमध्ये कशा पद्धतीने सपोर्ट आणि रेजिस्टन्स आखायचा आणि कशा पद्धतीने एंट्री त्या ठिकाणी घ्यायची ते पण सांगणार आहे. आपला फर्स्ट पॉईंट आहे सपोर्ट म्हणजे काय आणि रेजिस्टन्स म्हणजे काय. बघा, मार्केट हे कंटिन्युअसली कवाच एकतर अप ट्रेंड देत नाही किंवा कंटिन्युअसली कवा डाऊनफॉल देत नाही. ते एक रेंज क्रिएट करत असतं आणि त्यानंतर त्याला कोणती डायरेक्शन पकडायची ते डिसाईड करत असतं. म्हणजेच काय, तर मार्केटला समजा अप ट्रेंड द्यायचा असेल तर तो कंटिन्युअसली अप ट्रेंड देत नाही. तो काय करतो, स्वतःची एक रेंज क्रिएट करतो आणि त्या रेंज क्रिएट केल्याच्या नंतर तो एक तर अप ट्रेंड देतो किंवा मग डाऊन ट्रेंड देतो. मग समजा मार्केटला अप ट्रेंड द्यायचा असेल तर तो या ठिकाणी एक अप साईडला जातो, नॉर्मलचा एक डाऊन साईडला जातो, त्यानंतर परत एक अप साईडला जातो, त्यानंतर परत एक डाऊन साईड, त्यानंतर परत एक अप साईड. अशा पद्धतीने स्वतःची एक रेंज क्रिएट करत मार्केट कंटिन्युअसली आपली डायरेक्शन चेंज करत असतं. समजा त्याला डाऊन साईडला जायचे, डाऊन साईडला जात असताना काय करणार आहे, त्या ठिकाणी एक डाऊन साईडला जाणार, थोडासा अप साईडला एक मोमेंटम देणार आणि परत डाऊन साईडला जाणार, परत एक अप साईडला मोमेंटम, परत डाऊन साईड. अशा पद्धतीने मार्केट वर्क करत असतं. आता या मार्केटमध्ये सपोर्ट कुठं आखायचा आणि रेजिस्टन्स कुठे आखायचा हे बघू. फर्स्ट, मार्केट ज्यावेळेस अप ट्रेंडला असतं त्यावेळेस या ठिकाणी मोमेंटम देत असतं. अशा पद्धतीने मोमेंटम देत असतं. ज्या ठिकाणी आपण म्हणतो ना मार्केट आज साईडवेज मार्केट म्हणजे काय, तर त्या ठिकाणी एक ती रेंज क्रिएट करत असतं. म्हणजेच त्या ठिकाणी अशा पद्धतीने कन्सोलिडेशन करत असतं. म्हणजेच काय करत असतं, तर या ठिकाणी एक रेंज क्रिएट करत असतं. आता एक रेंज क्रिएट करणे म्हणजे काय, तर मार्केट एकाच ठिकाणी येऊन डायरेक्शन चेंज करणे. एकाच ठिकाणी येऊन मार्केट स्वतःची एक डायरेक्शन चेंज करत असतं. त्यालाच म्हणायचं एक रेंज क्रिएट करणं आणि मार्केट साईडवेज असणं त्यालाच म्हणतात. म्हणजे काय, या ठिकाणी एक मार्केट सपोर्ट तयार करते. या खालच्या साईडला समजा मार्केट अप साईडला असताना तो एक खालच्या साईडला एक रेंज क्रिएट करतोय आणि एक वरच्या साईडला रेंज क्रिएट करतोय. खालच्या साईडला जी रेंज क्रिएट करत आहे त्याला म्हणायचं सपोर्ट आणि जी वरच्या साईडला रेंज क्रिएट करत आहे त्याला म्हणायचं रेजिस्टन्स. त्यालाच म्हणतात सपोर्ट आणि रेजिस्टन्स. आता हे झाले अप ट्रेंडसाठी. आता हा पॉईंट झाला एक अप ट्रेंडसाठी. आता डाऊन ट्रेंड म्हणजे काय, मार्केट एक खालच्या दिशेने मोमेंटम देत असतं. आता डाऊन ट्रेंडमध्ये मार्केट कशा पद्धतीने वर्क करणार बघा. डाऊन साईडला मोमेंटम देणार, थोडासा अप साईडला मोमेंटम देणार, परत डाऊन साईडला मोमेंटम, परत अप साईडला मोमेंटम, परत डाऊन साईडला मोमेंटम आणि परत अप साईडला मोमेंटम, आणि त्या ठिकाणी एक रेंज क्रिएट करणार. आता या ठिकाणी रेंज क्रिएट केल्याच्या नंतर या ठिकाणी एक सपोर्ट तयार झाला, या ठिकाणी एक रेजिस्टन्स तयार झाला. हा आहे सपोर्ट आणि हा आहे रेजिस्टन्स. हा एक सपोर्ट आणि हा एक रेजिस्टन्स. या ठिकाणी बघा, मार्केट कंटिन्युअसली एक स्वतःची रेंज क्रिएट करते. एकाच ठिकाणी येऊन सारखं एक त्या ठिकाणी मार्केट सारखं स्वतःची डायरेक्शन चेंज करत आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता. यालाच म्हणतात एक सपोर्ट आणि रेजिस्टन्स. आणि हा सपोर्ट आणि रेजिस्टन्स तयार केल्याच्या नंतर मार्केट कंटिन्युअसली स्वतःची एकतर डायरेक्शन आहे तशी ठेवणार, या ठिकाणी आहे तशी ठेवणार, किंवा मग अप ट्रेंडमध्ये मार्केट असताना स्वतःची डायरेक्शन एक कंटिन्युअसली अप ट्रेंडमध्ये ठेवणार. अशा पद्धतीने एक सपोर्ट आणि रेजिस्टन्स मार्केटमध्ये आखला जातो. आता आपला दुसरा पॉईंट आहे हाऊ टू ड्रॉ सपोर्ट अँड रेजिस्टन्स. सपोर्ट आणि रेजिस्टन्स कशा पद्धतीने आखायचं ते सांगणार आहे. आता मार्केट समजा अप ट्रेंडला असेल त्यावेळेस ती एक रेंज क्रिएट करणार आहे. म्हणजे या ठिकाणी अशी एक रेंज क्रिएट करणार आहे. रेंज क्रिएट केल्याच्या नंतर तो ज्या ठिकाणाहून स्वतःची एक डायरेक्शन चेंज करत आहे. आता बघा, या ठिकाणी डायरेक्शन चेंज केली अशा पद्धतीने, या ठिकाणी अशा पद्धतीने एक स्वतःची डायरेक्शन चेंज करत आहे. त्या ठिकाणी एक अप साईडला समजा तुम्ही लाईन आखली तर त्याला म्हणायचं सपोर्ट, ती रेजिस्टन्स. आणि जर खालच्या साईडला लाईन आखली तर त्याला म्हणायचं एक सपोर्ट आहे, आणि वर आखली तर त्याला म्हणायचं एक रेजिस्टन्स आहे. म्हणजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे ज्या ठिकाणी मार्केट स्वतःची डायरेक्शन चेंज करत असते त्या ठिकाणी आखायचं असतो. आता ही झाली अप ट्रेंडसाठी. या ठिकाणी एक मार्केट कंटिन्युअसली अप ट्रेंड करेल किंवा या ठिकाणी थोडंसं कन्सोलिडेट करून परत डाऊन साईडला स्वतःची मोमेंटम चेंज करेल. अशा पद्धतीने अप साईडला आणि डाऊन साईडला सपोर्ट आणि रेजिस्टर आखायचा. आता डाऊन साईडला कशा पद्धतीने सपोर्ट आखायचा आणि रेजिस्टर कशा पद्धतीने आखायचं. डाऊन साईडला मार्केट एक मोमेंटम देणार या पद्धतीने परत एक कन्सोलिडेशन करणार, आणि त्या ठिकाणी एक तर या ठिकाणी हा जो रेजिस्टन्स आहे
मार्केट त्या ठिकाणी कन्सोलिडेशन करणार आहे आणि त्या ठिकाणी एकतर या ठिकाणाहून अप ट्रेंडला मार्केट स्वतःची मोमेंटम चेंज करेल किंवा मग या ठिकाणाहून कंटिन्युअसली डाऊनफॉल एक चेंज करेल. अशा पद्धतीने एक मार्केट वर्क करत असतं. तिसरा पॉईंट आहे आपला एक स्ट्रॉंग आणि वीक लेवल्स ऑफ सपोर्ट अँड रेजिस्टन्स. म्हणजे स्ट्रॉंग लेवल्स कुठले आणि वीक लेवल्स कुठले सपोर्ट आणि रेजिस्टन्सचे ते आपण या ठिकाणी बघणार आहे. आता स्ट्रॉंग आणि वीक लेवल्स कसे ओळखायचे. समजा मार्केट एक अप ट्रेंडला जात आहे आणि नॉर्मलची एक रेंज क्रिएट केली आणि परत एक कंटिन्यूस अप ट्रेंड केलं, तर ही झाली एक वीक सपोर्ट आणि रेजिस्टन्स. बट त्याच ठिकाणी समजा मार्केट एक अप ट्रेंड करत आहे अशा पद्धतीने आणि खूप जास्त वेळ म्हणजेच एक जास्त त्याने एक रेंज क्रिएट केली अशा पद्धतीने आणि त्यानंतर या ठिकाणी हा रेजिस्टन्स आहे आणि हा सपोर्ट आहे. हा सपोर्ट ब्रेक केल्याच्या नंतर एक चांगली मोमेंटम दिली, याला म्हणायचे एक स्ट्रॉंग सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल्स. त्याच पद्धतीने अशाच पद्धतीने एक डाऊन साईडला पण त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी बघू शकता की एक जास्त वेळ त्या ठिकाणी एक रेंज क्रिएट केली आणि त्यानंतर जो मोमेंटम देणार आहे त्याला म्हणायचे एक स्ट्रॉंग सपोर्ट आणि रेजिस्टन्स लेवल. आपला चौथा पॉईंट आहे की टाईम फ्रेम. वेगवेगळ्या टाईम फ्रेमवर कशा पद्धतीने सपोर्ट आणि रेजिस्टन्स आखायचे. आता बघा, 1 मिनिटाचा टाईम फ्रेम घेतला तर त्या ठिकाणी वेगळा सपोर्ट आणि रेजिस्टर येणार आहे. 5 मिनिटाचा घेतला तर वेगळा आणि सपोर्ट आणि रेजिस्टर येणार आहे. त्याच पद्धतीने 15 किंवा 1 आवर यापैकी कोणताही टाईम फ्रेम समजा तुम्ही निवडला तर एक वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी सपोर्ट आणि रेजिस्टन्स त्या ठिकाणी आखले जाणार आहेत. पण जेवढ्या मोठ्या टाईम फ्रेमवर तुम्ही ॲनालिसिस करता त्यानुसार एक चांगला सपोर्ट आणि रेजिस्टन्स त्या ठिकाणी तुम्हाला मार्केटमध्ये मिळणार आहे. 1 मिनिट टाईम फ्रेमवर समजा तुम्ही समजा हा 1 मिनिटचा चार्ट आहे, या पद्धतीने वर्क करतोय. 1 मिनिट टाईम फ्रेमवर तुम्हाला जास्त एक रेंज त्या ठिकाणी क्रिएट केलेला दिसत असेल. हा समजा 1 मिनिट टाईम फ्रेम आहे, तर तोच टाईम फ्रेम तुम्ही 5 मिनिटवर शिफ्ट केला तर त्या ठिकाणी तुम्हाला एक कमी पद्धतीने एक रेंज क्रिएट केलेली दिसणार आहे. त्यानंतर एक मोमेंटम त्या ठिकाणी दिलेलं दिसणार आहे. या ठिकाणी कमी पद्धतीची एक रेंज क्रिएट झाली मार्केटमध्ये, मग तुम्हाला त्या ठिकाणी ॲनालिसिस करायला त्या ठिकाणी सोपं जाणार नाही आहे. त्यामुळं तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स आखायच्या वेळेस मोठा टाईम फ्रेम सिलेक्ट करा आणि त्या पद्धतीने तुम्ही सपोर्ट आणि रेजिस्टन्स आखा. एंट्री घेताना छोट्या टाईम फ्रेमवर घ्या आणि ॲनालिसिस करताना मोठ्या टाईम फ्रेमवर करायचा. त्याच पद्धतीने आपला 5वा पॉईंट आहे की सपोर्ट कशा पद्धतीने एक रेजिस्टन्सचं काम करतो आणि रेजिस्टन्स हा कशा पद्धतीने एक सपोर्टचं काम करतो ते या ठिकाणी बघणार आहे. तर समजा मार्केट एक अप ट्रेंडला आहे. अप ट्रेंड केल्याच्या नंतर या ठिकाणी कन्सोलिडेशन केलं, त्याने एक रेंज क्रिएट केली. त्यानंतर मार्केटने कंटिन्युअसली अप ट्रेंड दिला. बट मार्केट कंटिन्युअसली अप ट्रेंड देत नाही, तो परत या ठिकाणी एक सपोर्ट घेतला. म्हणजे हा पहिल्या वेळेस ज्या ठिकाणी आपण हा सपोर्ट आहे आणि हा रेजिस्टन्स आहे. म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळेस त्याने या ठिकाणी एक रेंज क्रिएट केली त्यावेळेस तो एक सपोर्ट होता आणि हा एक रेजिस्टन्स होता. बट हा रेजिस्टन्स तोडल्याच्या नंतर मार्केट माघारी आल्याच्या नंतर या ठिकाणी एक स्वतःचा सपोर्ट तयार केला. म्हणजेच जो पहिल्यांदा रेजिस्टन्स म्हणून काम करत होता तो आता एक सपोर्ट म्हणून काम करत आहे. या ठिकाणी हा एक सपोर्ट म्हणून काम करत आहे. त्याने या ठिकाणी सपोर्टवर येणार आणि त्या ठिकाणी परत कंटिन्युअसली अप ट्रेंड येणार. अशा पद्धतीने एक रेजिस्टन्स हा एक सपोर्ट म्हणून देखील मार्केटमध्ये काम करत असतो. त्याच पद्धतीने एक सपोर्ट हा कशा पद्धतीने एक रेजिस्टन्स म्हणून काम करतो या ठिकाणी आपण बघणार आहे. ज्यावेळेस मार्केट डाऊनफॉलमध्ये असताना तो एक रेंजनीच स्वतःची मोमेंटम चेंज करत असतो. या ठिकाणी एक रेंज क्रिएट केल्याच्या नंतर हा एक रेजिस्टन्स झाला आणि हा एक सपोर्ट झाला. या ठिकाणी मार्केटने एक स्वतःची एक रेंज क्रिएट केल्याच्या नंतर या ठिकाणी एक ब्रेकडाऊन दिल्याच्या नंतर या ठिकाणी मार्केट परत रिट्रेस करायला आलं आणि रिट्रेस करायच्या आल्याच्यानंतर परत त्यांनी कंटिन्युअसली डाऊनफॉल केला. म्हणजे या ठिकाणी काय झालं, ज्या ठिकाणी पहिल्यांदा मार्केटने रेंज क्रिएट केली त्या ठिकाणी जो सपोर्ट म्हणून काम करत होता तोच आता एक रेजिस्टन्स म्हणून या ठिकाणी काम करत आहे. म्हणजे अशा पद्धतीने एक सपोर्ट हा एक रेजिस्टन्स म्हणून काम करतो आणि एक रेजिस्टन्स हा एक सपोर्ट म्हणून काम करत असतो मार्केटमध्ये. या ठिकाणी आपण सगळं थेअरी तुम्हाला सांगितलेली आहे की कशा पद्धतीने सपोर्ट म्हणजे काय, रेजिस्टन्स म्हणजे काय, त्यानंतर टाईम फ्रेम कशा पद्धतीने चेंज होतो त्या ठिकाणी, त्याच पद्धतीने सपोर्ट काय असतो, रेजिस्टन्स काय असतो, ते रेंज कशी पद्धतीने क्रिएट करतात, त्यानंतर रेजिस्टन्स कशा पद्धतीने सपोर्टचं काम करतो, सपोर्ट कशा पद्धतीने रेजिस्टन्स काम करतो. आता आपण तुम्हाला लाईव्ह चार्टमध्ये कशा पद्धतीने सपोर्ट आणि रेजिस्टन्स हा काय हे दाखवणार. या ठिकाणी तुम्ही बघू शकता मार्केट एक कंटिन्युअसली रेंज स्वतःची क्रिएट करत आहे. एक मार्केट स्वतःची एक अशा पद्धतीने एक रेंज क्रिएट करत आहे. या ठिकाणी अशा पद्धतीने कंटिन्युअसली स्वतःची एक रेंज क्रिएट करत आहे आणि त्या ठिकाणी आपण या ठिकाणी एक सपोर्ट हा आखलेला आहे. या ठिकाणी हा एक रेजिस्टन्स आखलेला आहे आणि या ठिकाणी एक फेक ब्रेकआउट झालेला आहे. आता फेक ब्रेकआउट हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे की फेक ब्रेकआउट कशा पद्धतीने होते, त्या ठिकाणी कशा पद्धतीने ट्रेडर्स त्या ठिकाणी ट्रॅप होतात आणि त्यांचे स्टॉप लॉस जातात आणि जे स्मार्ट ट्रेडर्स असतात ते कशा पद्धतीने स्वतःचे मनी मॅनेजमेंट करत असतात. तर या पद्धतीने या ठिकाणी मार्केट स्वतःची एक रेंज क्रिएट करत आहे आणि त्या ठिकाणी आपण एक सपोर्ट आणि रेजिस्टन्स आखलेला आहे. या ठिकाणी सपोर्ट आणि रेजिस्टन्स आखल्याच्या नंतर या ठिकाणी मार्केटने या ठिकाणी एक स्वतःची रेंज ब्रेकआउट केली आणि त्या ठिकाणी कंटिन्युअसली एक डाऊनफॉल दिला. आता डाऊनफॉल का दिला, या ठिकाणी वरती पण बघू शकता आपण बऱ्याच पद्धतीने सपोर्ट आणि रेजिस्टन्स आखलेला आहे. या ठिकाणी मार्केटने सपोर्टवर होतं, या ठिकाणी खाली आलं,
त्या ठिकाणी परत एक सपोर्ट तयार झाला. या ठिकाणी थोडंसं कन्सोल आहे आणि त्या ठिकाणी परत एक या ठिकाणी ब्रेकआउट दिलेला आहे. ब्रेकआउट दिल्याच्यानंतर काय केलं, मार्केटने परत या ठिकाणी कन्सोलाइट करून या ठिकाणी एक स्वतःचा सपोर्ट तयार केला, म्हणजे हा वाला सपोर्ट तयार केल्याच्यानंतर मार्केटने परत एक डाऊनफॉल दिल्याच्यानंतर आता काय केलं, या ठिकाणी परत एक स्वतःची एक अशी रेंज क्रिएट केली बघा. आता या ठिकाणी रेंज क्रिएट केली, आपण काय केलं, हा एक सपोर्ट त्या ठिकाणी आखलेला. आता सपोर्ट आखायचा कशा पद्धतीने ते बघा. आता हा एक सपोर्ट आखणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे, आणि हा एक रेजिस्टन्स आपण कशा पद्धतीने आखला आहे ते एक आपण तुम्हाला सांगणार आहे. या ठिकाणी यावर क्लिक करायचं. या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी पॅरलल चॅनल देखील या ठिकाणी घेऊ शकता आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी एक सपोर्ट आखू शकता. आता हा सपोर्ट कशा पद्धतीने आखायचा, आता मी कशा पद्धतीने आखले तुम्हाला सांगतो. या ठिकाणी आपण गेलो, या ठिकाणी एक रेक्टँगल घेतल्याच्या नंतर ज्या ठिकाणी मार्केट सारखे रेंज क्रिएट आहे त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीने एक रेक्टँगल आखलेला आहे. आणि खाली पण तुम्ही बघू शकता, आपण एक पॅरलल चॅनलने आपण त्या ठिकाणी सपोर्ट आणि रेजिस्टन्स आखलेला आहे. या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने त्या ठिकाणी मार्केटने एक रेंज क्रिएट केली. या पद्धतीने त्या ठिकाणी एक कंटिन्युअसली ब्रेकआउट आणि त्या ठिकाणी मार्केट एक कंटिन्युअसली फॉलिंग साईडला आहे, बघू शकता. या ठिकाणी हे सगळे ॲनालिसिस आपण ट्रेडिंग व्यू या ट्रेडिंग ॲपवर करत आहे. जर तुम्हाला या ट्रेडिंग ॲपविषयी माहिती पाहिजे असेल तर वरती दिलेल्या लिंकवर क्लिक करा. त्या ठिकाणी आपण या ट्रेडिंग व्ह्यूविषयी सगळी माहिती सांगितलेली आहे. ते पण हिंदीमध्ये व्हिडिओ तयार केलेला आहे, त्या ठिकाणी तुम्ही तो जाऊन पाहू शकता. आता हे फक्त आपण बिटकॉईन माहीत नाही, तर या ठिकाणी खूप सारे कॉईन्स आहेत, फॉरेक्स असेल किंवा क्रिप्टो असेल किंवा फ्युचर असेल. या ठिकाणी सगळ्यामध्ये आपण अशी पद्धतीने सपोर्ट आणि रेजिस्टन्स त्या ठिकाणी आखू शकतो. हा गोल्डचा चार्ट आहे, त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता. या ठिकाणी गोल्डने देखील या ठिकाणी एक रेंज क्रिएट केली, म्हणजे एक सपोर्ट तयार केला आहे. सपोर्ट तयार केल्याच्या नंतर या ठिकाणी आपण एक पॅरलल असा चॅनल टाकलेला आहे, म्हणजेच एक सपोर्ट टाकलेला आहे. आणि सपोर्ट टाकल्याच्या नंतर या ठिकाणी मार्केटने एक ब्रेकआउट दिलं आणि आपल्याला परफेक्ट असा ट्रेड त्या ठिकाणी एक सापडू शकतो. त्याच पद्धतीने या ठिकाणी तुम्ही बघू शकता, आपण बरेचसे या ठिकाणी ॲनालिसिस करून बरेचसे असे सपोर्ट आणि रेजिस्टन्सवर ट्रेड घेतलेले आहे. बट सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे एक बेसिक कन्सेप्ट आहे, त्यामुळं त्यावर फक्त एक ट्रेड घेणं ही एक चुकीची पद्धत आहे. त्यामुळं पण सपोर्ट आणि रेजिस्टन्स ही बेसिक गोष्ट असल्यामुळे ते शिकणं पण खूप महत्त्वाचं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी तुमची ट्रेडिंगमध्ये नवीन मित्र असेल त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना पण सपोर्ट आणि रेजिस्टन्स काय आहे ते माहीत आहे. आणि जर तुम्हाला कोणत्याही टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या कमेंटमध्ये मला त्या टॉपिकचं नाव सांगा, तो व्हिडिओ मी डिटेलमध्ये तयार करेन.